हाय विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल हेगडे सर तुमचं सक्सेस एज्युटॉकमध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण थर्ड स्टँडर्डमधील सेकंड लेसन पाहत होतो. त्यामधील असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट करूयात. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. These are the marks that Tony, Sonu, Salma and Nandu got in maths. एके दिवशी काय झालं पहा. टोनी, सोनू, सलमा व नंदू यांना गणित विषयात खालीलप्रमाणे गुण मिळाले आहेत. पहा आता. टोनी 17, सलमा 87, सोनू 79, नंदू 85. टोनीला किती मार्क मिळालेले आहेत गणितमध्ये? 70. सलमाला 87 मार्क मिळाले आहेत. सोनूला 79 मार्क मिळालेले आहेत आणि नंदूला 85 मार्क मिळालेले आहेत. राईट दे मार्क्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. या सर्वांचे गुण चढत्या क्रमाने व उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. आता तुम्हाला पहा कसं. आता असेंडिंग ऑर्डर आता आपल्याला लिहायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. आता चढता क्रम जर आपण लिहित असेल किंवा ठरवत असेल चढता क्रम, तर त्यानंतर प्रथमतः काय करायचं आहे, सर्वात लहान संख्या ही घ्यायचं, त्यानंतर त्याच्यापेक्षाही मोठी संख्या घ्यायची आहे आणि त्याच्यापेक्षाही मोठी संख्या, म्हणजे असं वाढवत जायचं आहे. त्याला आपण चढता क्रम म्हणतोय आपण. पहा इथं असेंडिंग ऑर्डर दिलेले आहेत. 17 म्हणजे सर्वात, ह्या संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे. आता पहा, या इथं उदाहरण दिलेलं होतं. टोनीला 70, सलमाला 87 आणि सोनूला 79 आणि नंदूला 85 मार्क मिळाले होते. आता ह्याच्यामधले सर्वात लहान संख्या कोणती आहे? 70. तर प्रथमतः 70 घ्या. त्यानंतर त्याच्यापेक्षाही मोठी संख्या कोणती आहे? पहा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला 79, त्यानंतर 85, त्यानंतर 87. असेंडिंग ऑर्डर 17 फर्स्ट, 79, 85, 87. समजलं का? तर चला डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? आता नेमकं उतरता क्रम. आता उतरता क्रम म्हणजे काय? सर्वात मोठी संख्या. आता एखाद्या संख्याचा समूह जर दिला असेल आपल्याला, त्या ठिकाणी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते आधी लिहायचं आहे आणि त्यानंतर ही लहान, त्याच्यापेक्षा लहान संख्या घ्यायची आणि त्याच्यापेक्षाही लहान, असं लहान लहान संख्या घेत आपल्याला यायचं आहे. आता एखाद्या आपण पायरीवरती जर चढलो असेल तर उतरताना परत खाली येतो ना, त्या पद्धतीनं सर्वात मोठी संख्या, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या, त्याच्यापेक्षा लहान संख्या, त्याच्यापेक्षा लहान संख्या, याला काय म्हणतोय आपण? उतरता क्रम, म्हणजेच डिसेंडिंग म्हणतोय आपण या ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये पहा, या ठिकाणी आपल्याला असेंडिंग दिलेलं होतं या ठिकाणी आणि या ठिकाणी असेंडिंग आपण सोडवलेलं आहे अशा पद्धतीने. आता ह्याच्या उलट म्हणजेच 87, 85, 79 आणि 70 या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर अशा पद्धतीने लिहितात. समजलं का? आता पहा, या ठिकाणी एक आपल्याला ह्या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. खालील संख्यांचा काय, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की खालील संख्याचा चढता व उतरता क्रम लावायचा आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहेत. पहा नंबर्स, त्यानंतर असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर दिलेलं आहे त्या ठिकाणी. आता त्याच पद्धतीने पहा, खाली काही संख्या दिलेल्या आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये फर्स्ट या ठिकाणी चार्टमध्ये दिल्या आहेत या ठिकाणी संख्या. प्रथमतः या ठिकाणी 55, त्यानंतर 63, त्यानंतर 14, त्यानंतर 18 अशा पद्धतीने संख्या दिल्या आहेत. आता या संख्यामधील आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी असेंडिंग म्हणजे चढता क्रम या ठिकाणी शोधून लिहायचा आहे या ठिकाणी. आता आपल्याला पहा, याच्यामध्ये आता चढता क्रम म्हणजे काय? सर्वात मोठी संख्या घ्यायचा आहे पहिला
सर्वात लहान संख्या घ्यायची आहे आता आपल्याला. याच्यामध्ये सर्वात लहान संख्या म्हणजेच काय आहे पहा, या ठिकाणी 14. किती आहे? 14 येणार या ठिकाणी. त्यानंतर कोणती संख्या येणार आहे? त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या 55. कोणती संख्या येणार आहे? 55. आणि त्यानंतर 63, त्यानंतर 18. पहा, पहिला कोणता आलेला आहे? 14, 55, 63, 18. या ठिकाणी अशा पद्धतीने ॲसेंडिंग ऑर्डर येणार आहे या ठिकाणी. आता तिसऱ्या चार्टमध्ये पहा, डिसेंडिंग ऑर्डर आहे या ठिकाणी. आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? प्रथमतः पहिला मोठी संख्या घ्यायची आहे या ठिकाणी. या ठिकाणी सर्वात मोठी संख्या कोणती दिसते तुम्हाला? तर 80, म्हणजेच 18 दिसणार आहे या ठिकाणी तुम्हाला. मग 18. त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 63. त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 55. त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 14. किती? 14. तर पहा, या ठिकाणी 40 आहे लास्ट संख्या. प्रथमतः 80, त्यानंतर 63, त्यानंतर 55 आणि त्यानंतर 40. हे काय झालं? उतरता क्रम म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डर. अशा पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी पहा, दुसरा प्रॉब्लेमसुद्धा अशा पद्धतीने दिलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर त्या नंबर्समध्ये संख्या बघा, 69, 9, 59, 17. या ठिकाणी असं दिलेलं आहे त्या ठिकाणी 70. आता ॲसेंडिंग ऑर्डर लिहायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी. तुम्ही लिहू शकता ॲसेंडिंग ऑर्डर या ठिकाणी. पहा, याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे पहा, हे आहे 9. इथं 9 लिहायचं आहे, इथं 9. कळलं का? आता त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे? तर त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे सर्वात लहान संख्या या ठिकाणी 9 आहे. त्यानंतर 59 आहे. त्यानंतर 16, 9. त्यानंतर 70. या ठिकाणी लिहायचं आहे तुम्ही. त्यानंतर डिसेंडिंग ऑर्डर कोणता आहे या ठिकाणी? पहिला 70 येणार या ठिकाणी, सर्वात मोठी संख्या. त्यानंतर 69 येणार. त्यानंतर 59 येणार. त्यानंतर 9 येणार. अशा पद्धतीने या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता पहा, तिसरा प्रॉब्लेम दिला आहे या ठिकाणी 14, त्यानंतर 29, त्यानंतर 47, 39. आता ह्याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? ॲसेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर करायचं आहे या ठिकाणी. तर याच्यामध्ये पहा कसं, पहिला सर्वात लहान संख्या 14, त्यानंतर 29, त्यानंतर 39, त्यानंतर 47. अशा पद्धतीने येणार या ठिकाणी. आता त्यानंतर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय येणार? सर्वात मोठी संख्या येणार त्या ठिकाणी 47, 39, 29 आणि 14. अशा पद्धतीने या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये येणार आहेत. त्यानंतर पहा पुढे काय आहेत, समजलं का हे तुम्हाला? ओके. तर चला, राईट द नंबर्स 122, 316. त्यानंतर 325 इन असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर. आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला? काही संख्या दिल्या आहेत 122, 360, त्यानंतर 325. या संख्याचा काय करायचं आहे तुम्हाला? चढता व उतरता क्रम काय करायचा आहे? लावायचा आहे. आता या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर्स, या ठिकाणी सर्वात लहान संख्या कोणती आहे तुम्हाला दिसतं या ठिकाणी. पहा, या चार्टमध्ये दिसायला आहे तुम्हाला. सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर 122 आहे, म्हणजेच 122 आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी बिगेस्ट नंबर कोणता आहे पहा, म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आहे याच्यामध्ये? तर 316. किती आहे? 316, म्हणजेच 360 आहे. आणि त्यानंतर पहा, आता असेंडिंग ऑर्डर काय येणार आहे या ठिकाणी? सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर 122 आणि त्यानंतर 325 आणि 316. पहा, अशा पद्धतीने असेंडिंग ऑर्डर येणार आहेत. 122, 325, 360,
इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज. पहा अशा तर आपण अशा पद्धतीने सुद्धा काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजेच पहा आता या ठिकाणी कोणत्या पद्धतीने आपण लिहू शकतो. या ठिकाणी पहा या ठिकाणी अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. सर्वात लहान संख्या म्हणजेच 122, त्यानंतर 325, त्यानंतर 360 अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, लिहू शकतो. आता त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, डिसेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी सर्वात मोठी संख्या घ्यायची आहे, म्हणजेच उतरता क्रम. पहिला 360, 325, त्यानंतर 122. इट कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज. असं सुद्धा लिहू शकतो आपण. या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण असं सुद्धा लिहू शकतो. या ठिकाणी 360 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 325. त्याच्यापेक्षा ही लहान संख्या कोणती आहे, 322. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आता या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी की राईट द नंबर्स 801, 617, 847, 799 in ascending and in descending order. Smallest number 617. Remaining numbers 801, 847, 799. The smallest of these numbers, ह्याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या लहान संख्या 799 आहे. रिमेनिंग नंबर्स नाऊ 801, 847. The smaller of these two numbers 801 and the last one 847. Ascending order 617, त्यानंतर 799, 801, 847. Descending order 847, 801, 799, त्यानंतर 617. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. खालील संख्येचा चढता क्रम व उतरता क्रम. दिलेल्या संख्येचा काय करायचं आहे, तुम्ही त्या संख्येचा काय करायचं आहे, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. पहा या ठिकाणी दिसतंच, समजतं का ते. पहा या ठिकाणी सर्व दिसतात. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने. आणि इथं लास्टचं जे आहे आपलं आता या पॉईंटमध्ये, या व्हिडिओमधला, राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. तुम्ही काय करायचं आहे, खालील जे संख्या दिलेल्या आहेत त्या संख्याचं काय करायचं आहे, चढता क्रम आणि उतरता क्रमाने या ठिकाणी तुम्ही शोधून लिहायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, एक चार्ट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने चार्ट करून मला कमेंटद्वारा तुम्ही विचारू शकता. आणि लिहून मला माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती तुम्ही काय करू शकता, टाकू शकता तुम्ही. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.